चला, DMTच्या 4th सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. DMT युनिट 4 अँड 5 हे 2 टॉपिक आपल्याला रिव्हिजनमध्ये घ्यायचे आहेत. ओके, तर थर्ड चॅप्टरमध्ये काय काय कन्सेप्ट आहेत रे? पहिले तर थ्री फेज ट्रान्सफॉर्मर याचं इंट्रोडक्शन आहे. काय आहे? इंट्रोडक्शन. मग आता इंट्रोडक्शनमध्ये काय घेणार आहेत आपण? थ्री फेज ट्रान्सफॉर्मर अँड बँक ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर तिचे 4 टाईपचे कनेक्शन: स्टार, डेल्टा, त्याच्यानंतर स्टार स्टार, डेल्टा डेल्टा, त्याच्यानंतर डेल्टा स्टार. हे झाले मेन कनेक्शन. ओके, आता याच्यामध्ये आपण स्टार स्टार कनेक्शन आत्ता बघितलं. ओके, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार स्टार कनेक्शन बघितलं. तर प्रायमरी स्टारमध्ये असते, सेकंडरी स्टारमध्ये असते. हे ट्रान्सफॉर्मर कुठं वापरतात? आपण कुठंच वापरत नाहीत, स्मॉल हाय व्होल्टेजला वापरतो. याचा फायदा काय आहे? हे इकॉनॉमिकल आहे, पण अनबॅलन्स लोडसाठी चालतं का? नाही. त्याच्यानंतर आपण स्टार डेल्टा बघितलं होतं. तर प्रायमरी स्टारमध्ये होते आणि सेकंडरी डेल्टामध्ये होते. ओके, तर एक काम करतो, एक मोठा डायग्राम काढतो आणि त्याच्यामध्ये 4 कनेक्शन एकाच दमामध्ये घेऊन टाकतो. ओके, तर स्टार स्टार कनेक्शन, त्याच्यानंतर डेल्टा डेल्टा कनेक्शन, स्टार स्टार कनेक्शन, डेल्टा डेल्टा कनेक्शन, स्टार डेल्टा कनेक्शन, आणि डेल्टा स्टार कनेक्शन. तर अशा टाईपचे कनेक्शन आहेत. तर सगळ्याच गोष्टी आपण सुरुवातीला बघू. याच्यामध्ये स्टार स्टार कनेक्शनमध्ये काय असते? न्यूट्रल अवेलेबल. फेज शिफ्ट किती आहे? फेज शिफ्ट 0 आहे. फेज शिफ्ट 0 आहे. स्टारमध्ये काय असते? VPH = VL/√3. तर कमी टर्न्स लागतील, सो लेस टर्न्स आणि इकॉनॉमिकल. ओके, हे झाले ॲडव्हान्टेजेस. हे काय झालं? हे झाले ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस बघू. काय आहे डिसॲडव्हान्टेजेस? नॉट यूज फॉर अनबॅलन्स लोड आणि हार्मोनिक डिस्टॉर्शन. ओके, तर स्टार आणि हे स्टार. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन स्मॉल हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. स्मॉल हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. तर हे काय आहे? डेल्टा 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 0 फेज शिफ्ट, 0 फेज शिफ्ट. त्याच्यानंतर हे काय? हे कुठं वापरतात? लार्ज स्मॉल व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर.
ओके. रिड्यूस हार्मोनिक VPH इज इक्वल्स टू VL, 0 फेज शिफ्ट. Can be used for unbalanced load. इथं काय नॉट इकॉनॉमिकल as neutral is not available. Neutral is not available, not safe. हे डिसएडव्हान्टेजेस झाले. त्याच्यानंतर पॅरलली कनेक्ट करू शकतो का? नाही. पॅरलल कनेक्शन प्रॉब्लेम, पॅरलल कनेक्शन प्रॉब्लेम. त्याच्यानंतर स्टार आणि डेल्टा. तर प्रायमरी स्टार सो इकॉनॉमिकल, प्रायमरी स्टारमध्ये येतं इकॉनॉमिकल आहे आणि सेकंडरी डेल्टामध्ये येतं हार्मोनिक रिड्यूस करते. ओके. पण यूज फॉर स्टेप डाऊन. का स्टेप अपला वापरता रे? डेल्टा स्टार, स्टार डेल्टा, रिसिविंग एंडला वापरतो आपण. ॲट रिसिविंग एंड. याचा ड्रॉबॅक काय आहे? सेकंडरी is large, so more, so bulky in size, not parallel connection to other 30-degree phase shift. तर हे झालं तुमचं स्टार आणि हे झालं डेल्टा, 30-degree फेज शिफ्ट. तर इकडं वापरतो आपण रिसिविंग एंडला ऑफ ट्रान्समिशन लाईन. त्याच्यानंतर हे सेकंडरी स्टार कनेक्शन आहे, सो न्यूट्रल अवेलेबल, सो मोर सेफ, सेफ्टी जास्त येईल. ओके. आणि प्रायमरी इन डेल्टा, सो रिड्यूस हार्मोनिक. यूज इन स्टेप डाउन ॲट डिस्ट्रीब्युशन. तुम्ही जे ट्रान्सफॉर्मर पाहिलं 11 kV ऑब्लिक 440 व्होल्ट ते वालं हे वालं आहे. ओके. इथं काय येईल? 30-degree फेज शिफ्ट.
नॉट यूज इन ट्रान्समिशन. ओके, तर हे डेल्टा, हे स्टार, 30 डिग्री फेज शिफ्ट, आणि कुठं वापरतात, डिस्ट्रीब्युशनला. तर परीक्षेमध्ये ह्या चारपैकी एक 4 मार्काचा प्रश्न असणार. ह्या चारपैकी एक प्रश्न 4 मार्काचा. नाही, एक्सप्लेन स्टार स्टार कनेक्शन, डेल्टा डेल्टा कनेक्शन, स्टार डेल्टा कनेक्शन, नाही तर असं असेल, लिस्ट द टाईप्स ऑफ कनेक्शन अँड एक्सप्लेन एनी वन. तर त्यातलं कोणतंही एक एक्सप्लेन करायचं. मी याच्यात हे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, हे तुमचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर हे तुमचं काय आहे, फेज शिफ्ट. त्याच्यानंतर हे काय तुमचं ॲप्लिकेशन. तर अशा पद्धतीने जर व्यवस्थित केलं तर तुमचे 4 मार्क फिक्स होऊन जातील. तर 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्टारमध्ये काय असतं रे, करंट सेम असतं, न्यूट्रल असतं. अजून व्होल्टेजमध्ये VPH = VL/√3 असते. अजून स्टारमध्ये व्होल्टेज जर VL/√3 असेल तर कमी टर्न्स लागतील, आणि कमी टर्न्स लागतील म्हणजे इकॉनॉमिकल असेल. इकॉनॉमिकल म्हणजे फायदा होईल. ओके, आणि स्टार न्यूट्रल असल्यामुळं काय होईल, प्रोटेक्शनसाठी सोपं आहे. पण डेल्टाचं सांगतो तुम्हाला, डेल्टासाठी म्हणजे डेल्टा कनेक्शनसाठी अनबॅलन्स लोड किंवा हार्मोनिक डिस्टॉर्शनसाठी आपण डेल्टा वापरतो. कारण स्टारमध्ये न्यूट्रल शिफ्टचा प्रॉब्लेम येतो. ओके, डेल्टामध्ये हार्मोनिक रिड्यूस होतात, म्हणून डेल्टा पण चांगला आहे. आणि डेल्टामध्ये हार्मोनिक रिड्यूस होता, अनबॅलन्स लोड वापरला जातो, फक्त साईज बल्की होते. ओके, म्हणजे इकॉनॉमिक कमी होऊन जाते. तर हे काही फायदे आणि तोटे आहे. डेल्टामध्ये VPH = VL आणि IPH = IL/√3. आणि जर सेम असेल तर 0 फेज शिफ्ट, आणि वेगळे असेल तर 30 डिग्री फेज शिफ्ट आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं बॅलन्ससाठी बरं का. हे कुठं वापरतात, स्मॉल हाय व्होल्टेजमध्ये, हे लार्ज स्मॉल व्होल्टेजमध्ये, हे रिसिव्हिंग एंड ऑफ ट्रान्समिशन लाईन, आणि हे डिस्ट्रीब्युशनला वापरतात. तर डिस्ट्रीब्युशनला बी 11/11 kV / 440 व्होल्ट, हा जो आपण ऑल डे इफिशियन्सी काढतो ना ट्रान्सफॉर्मरचं, तर त्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला, हे आपले पोल माउंटेड सबस्टेशन याच्यामध्ये हे वापरतात. ओके, तर हे परीक्षेला 4 मार्क देऊ शकते. समजलं? चला, आता आपण बघू 2 वेगळ्या टाईपचे कनेक्शन, दोन्हीपैकी एक परीक्षेला येते. दोन्हीपैकी एक, स्पॉट कनेक्शन अँड ओपन डेल्टा कनेक्शन. हां, नाही, बऱ्याच वेळेस कसं असतं, लिस्ट द टाईप्स ऑफ कनेक्शन अँड एक्सप्लेन एनी वन, असा प्रश्न असेल. आणि कधी कधी स्क्वॉट कनेक्शन किंवा ओपन डेल्टा कनेक्शन हे सेपरेट येते. ओके, म्हणजे हे पण येईन आणि ते पण येईन कधी कधी, पण कधी कधी फक्त दोन्हीपैकी एकच येईल. पण हे 6 पैकी एक कनेक्शन येणार म्हणजे येणार. ओके, चला, आता आपण स्क्वॉट कनेक्शन आणि ओपन डेल्टा एका दमात दोन्ही बघू. ओपन डेल्टा. तर ओपन डेल्टामध्ये आपण काय करतोय, BYR म्हणजे RYB, हे RYB, हे ओपन डेल्टा कनेक्शन. ओके, याचं वेक्टर डायग्राम जर काढले तुम्ही तर हे असं येईल. हे RYB, हे RYB. फेज शिफ्ट किती, 0. आणि कशासाठी वापरतात, टू प्रोव्हाइड
टू प्रोव्हाइड कंटिन्युटी ऑफ सप्लाय when one of the phase in three-phase system is inoperative. थ्री फेस ट्रान्सफॉर्मरच्या बँक ट्रान्सफॉर्मरमधलं एखादं ट्रान्सफॉर्मर जर गेलं तर त्या टाईपच्या कनेक्शनला आपण काय म्हणतो, ओपन डेल्टा कनेक्शन म्हणतो, किंवा त्यालाच आपण व्ही व्ही कनेक्शन म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, व्ही व्ही कनेक्शन. तर परीक्षेमध्ये 4 मार्काला हे विचारतील, 2 मार्काला डायग्राम काढायची आणि 2 मार्काला ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस लिहायचे. तर ॲडव्हान्टेजेस काय आहे त्याचे, ॲडव्हान्टेजेस कंटिन्युटी ऑफ सप्लाय, त्याच्यानंतर मेंटेनन्स इझी, रिपेरिंग सिंपल, इकॉनॉमिकल. डिसएडव्हान्टेजेस काय, कॅन नॉट हँडल फुल लोड फॉर लार्ज पीरियड. ओके, ओनली 57.7% सप्लाय. (86.6% पॉवर फॅक्टर रिड्यूस. पॉवर फॅक्टरसुद्धा रिड्यूस होतो. तर हे ड्रॉबॅक आहेत. ओके, आणि कुठं वापरतात हे, तर हे ॲप्लिकेशन झालं. हे काय झालं, ॲप्लिकेशन. तर परीक्षेमध्ये हा प्रश्न किती वेळेस विचारलेला आहे, 5 वेळेस विचारलेला आहे, ओपन डेल्टा. तर महत्त्वाच्या क्वेश्चनमधला एक प्रश्न आहे. क्लिअर. आता स्क्वॉट कनेक्शन हा पण प्रश्न 6 वेळेस विचारलेला आहे. स्क्वॉट कनेक्शन किंवा त्यालाच आपण टी टी कनेक्शन म्हणतो, टी टी कनेक्शन, किंवा 2 फेज टू 3 फेज कनेक्शन कन्वर्जन. सॉरी, 3 फेज टू 2 फेज कन्वर्जन. 3 फेज टू 2 फेज कन्वर्जन. तर बऱ्याचदा नुसतं डायग्राम ड्रॉ करायला 2 मार्काला विचारतात आणि एक्सप्लेनेशनसह 4 मार्काला विचारतात. तर डायग्राम जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर अर्धा प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह होतो. तर याच्यामध्ये हे एक ट्रान्सफॉर्मर आहे स्पेशल, त्याला आपण टीजर ट्रान्सफॉर्मर म्हणतो. सो IR √3 N1/2. So N1/2 N1/2 N2 N2 VY R1 R2 VR. तर बघा, इनपुटला किती सप्लाय दिसतो रे तुम्हाला, इनपुटला 3 फेज आहे, इनपुट ऑफ 3 फेज अँड आउटपुट ऑफ 2 फेज. तर 3 फेज टू 2 फेज कन्वर्जन म्हणजेच काय रे, स्क्वॉट कनेक्शन. ओके, 3 फेज टू 2 फेज कन्वर्जन म्हणजेच काय, स्क्वॉट कनेक्शन. तर स्पेशल आपण काही ॲप्लिकेशनसाठी याचं कन्वर्जन करतो. तर जिथं आपल्याला 2 फेज कनेक्शनची गरज पडते अशा ॲप्लिकेशनला आपण याचा सर्रास वापर करतो. ओके, conversion of 3 phase to 2 phase connection. जिथं आपल्याला 3 फेज टू 2 फेज कनेक्शनची गरज पडते अशा ठिकाणी याचा आपण वापर करतो. तर याचे फायदे काय आहेत रे, हां याचे स्पेसिफिकेशन आहेत थोडे, तर ते बघून घ्या. तर याच्यामध्ये हे जे ट्रान्सफॉर्मर याला आपण टीजर ट्रान्सफॉर्मर म्हणतो. काय म्हणतो, टीजर ट्रान्सफॉर्मर.
आणि याला बाकीचा हा जो ट्रान्सफॉर्मर त्याला आपण काय म्हणतो, मेन ट्रान्सफॉर्मर. हा वाला टीजर ट्रान्सफॉर्मर आणि हा काय आहे, मेन ट्रान्सफॉर्मर. तर टीजर ट्रान्सफॉर्मरमध्ये √3 N1/2 एवढा टर्न्स घेतो आणि मेन ट्रान्सफॉर्मरमध्ये N1 एवढ्या टर्न्स घेतो. ओके, तर हे एकदा समजून घ्या. आणि वेक्टर रिप्रेझेंटेशन जर काढलं तुम्ही तर हे अशा पद्धतीने असेल. VY आणि VR, IR आणि IY. तर इनपुटला 3 फेज आहे आणि आउटपुटला 2च फेज आहे, अशा पद्धतीने. हे आउटपुट आहे आणि इनपुट इकडं काढू आपण. RY इनपुट, हे आउटपुट. तर स्क्वाट कनेक्शन, TT कनेक्शन किंवा टीजर ट्रान्सफॉर्मर किंवा 3 फेज टू 2 फेज कन्व्हर्जनवाला ट्रान्सफॉर्मर हे परीक्षेला 4 मार्काला विचारणार. डायग्राम काढायची 2 मार्काला. या ट्रान्सफॉर्मरला टीजर ट्रान्सफॉर्मर म्हणतात आणि हा तुमचा मेन ट्रान्सफॉर्मर. तर टीजर ट्रान्सफॉर्मरमध्ये √3 N1/2 एवढ्या टर्न्स घेतो आपण. ओके, आणि मेन ट्रान्सफॉर्मरला N1 एवढ्या टर्न्स घेतो. तर हे काय टीजर ट्रान्सफॉर्मरच्या टर्न्स आहे, टीजर ट्रान्सफॉर्मर. आणि हे मेन ट्रान्सफॉर्मरच्या टर्न्स आहे. येतं लक्षात? तर जिथं आपल्याला 3 फेजचं 2 फेजमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, स्पेसिफिक आर्क ॲप्लिकेशनसाठी, आर्क प्रोडक्शनसाठी, ट्रॅक्शन ॲप्लिकेशनसाठी किंवा असे काही ॲप्लिकेशन जिथं 3 फेजचं कन्व्हर्जन 2 फेजमध्ये करायची गरज आहे, अशा सगळ्याच ॲप्लिकेशनला कोणतं ट्रान्सफॉर्मर वापरतो, स्क्वाट कनेक्शनवाला ट्रान्सफॉर्मर. तर इनपुट 3 फेज आणि आउटपुट 2 फेज. तर पहा, इथं इनपुट 3 फेज आहे, RYB आहे आणि इथं फक्त VR आणि VY दोनच आहेत. तर VR, हे VR आणि हे VY एवढेच 3 फेजचं कन्व्हर्जन 2 फेजमध्ये होत असेल तर याला आपण काय म्हणतो, स्क्वाट कनेक्शन असं म्हणतो. याला आपण स्क्वाट कनेक्शन असं म्हणतो. तर काय फायदे आहेत स्क्वाट कनेक्शनचे, ॲडव्हान्टेजेस, काय ॲडव्हान्टेजेस आहेत रे? ॲडव्हान्टेजेस, 3 फेजचं 2 फेजमध्ये कन्व्हर्जन होतं आहे. तर हा झाला ॲडव्हान्टेज. मग डिसॲडव्हान्टेज काय झाला? रेटिंग नॉर्मल आहे का? नाही, कॉम्प्लेक्सिटी. तर याचा आपण काय करू, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस 2 लाईनमध्ये घेऊन टाकू. ठीक आहे, डिसॲडव्हान्टेज इथं घेऊन टाकतो. ओके, स्पेशल कॉम्प्लेक्स कनेक्शन only used for special purpose. हे झाले डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस काय झाले, 2 फेज टू सिंगल फेज कन्व्हर्जन करतं आहे. त्याच्यानंतर अजून एक डिसॲडव्हान्टेज काय, अनबॅलन्स लोड कॅन बी बॅलन्स. अनबॅलन्स लोडला पण हे बॅलन्स करण्याचं काम करतं. तर हे आहे तुमचं स्क्वाट कनेक्शन. तर यापैकी एक परीक्षेमध्ये दोन्हीपैकी एक प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यात बी स्क्वाट कनेक्शन येण्याची शक्यता जास्त आहे. समजलं? चला, आता आपण बघू नेक्स्ट, सिलेक्शन क्रायटेरिया फॉर डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर. सिलेक्शन क्रायटेरिया selection criteria selection of transformer. हे PT ऑब्लिक
डी टी म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर किंवा पॉवर ट्रान्सफॉर्मर, दोन्हीपैकी एक परीक्षेला येणार म्हणजे येणारच. तर काय काय सिलेक्शन क्रायटेरिया? पहिले तर रेटिंग म्हणजे KVA रेटिंग, दुसरं टॅप, तिसरं काय असेल कनेक्शन्स म्हणजे स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन, चौथं असेल इम्पिडन्स, पर फेज इम्पिडन्सेस, पाचवं असेल तुमचं टर्मिनल अरेंजमेंट, सहावं असेल तुमचं कूलिंग, सातवं असेल फिटिंग अँड ॲक्सेसरीज, आठवं असेल कॉस्ट, पॉवर फॅक्टर एक्सेट्रा. तर हे आहे तुमचे क्रायटेरिया. मग ते तुमचं पॉवर ट्रान्सफॉर्मर असो किंवा कोणतंही ट्रान्सफॉर्मर असो, याचा क्रायटेरिया तेच, त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन तेच. ओके, हे झाले सिलेक्शन क्रायटेरिया. आता स्पेसिफिकेशन बघू आपण. स्पेसिफिकेशन ऑफ PT अँड DT, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. याचं आपल्याला काय बघायचं आहे? स्पेसिफिकेशन बघायचं. तर पहिलं स्पेसिफिकेशन काय बघतो आपण? टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये कूलिंग कोणत्या टाईपची आहे? टाईप्स ऑफ कूलिंग ते बघत असतो आपण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते ड्राय टाईप आहे का व्हॅक्यूम टाईप आहे का इपॉक्सी रेसिन आहे वगैरे वगैरे खूप साऱ्या टाईप्स आहेत. त्याच्यानंतर दुसरं कन्स्ट्रक्शन, याच्यामध्ये शेल टाईप, कोर टाईप वगैरे ते बघत असतो आपण. त्याच्यानंतर ऑइल ट्रान्सफॉर्मर, ऑइल. त्याच्यानंतर मेंटेनन्स, टेस्टिंग अँड मेंटेनन्स, टेस्टिंग अँड मेंटेनन्स. त्याच्यानंतर कॅपॅसिटी अँड रेटिंग. त्याच्यानंतर टेम्परेचर राईज. वेक्टर ग्रुप, व्होल्टेज रेशो, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ कूलिंग, फिटिंग, ETC. तर बघा हे दोन्ही कॉमन लिहू शकता तुम्ही. याच्यावर एक प्रश्न असेल तर दोन टाईपच्या पॅटर्ननी प्रश्न असेल. एक तर कंपॅरिझन बिटवीन, कम्पेअर, ओके, PT आणि DTचा कंपॅरिझन विचारला जाऊ शकतो. तर PT म्हणजे काय? पॉवर ट्रान्सफॉर्मर, आणि DT म्हणजे काय? डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. पॉवर ट्रान्सफॉर्मर कुठं वापरतात? पॉवर साईडला, हाय पॉवरला म्हणजे जनरेटिंग स्टेशनला, ट्रान्समिशनला पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरतात, आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशनला वापरतात. पॉवर ट्रान्सफॉर्मरची रेटिंग जास्त असते, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कमी असते. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण ऑल डे एफिशियन्सी, हां, लोड कमी असतो, लोड जास्त असतो. पॉवर ट्रान्सफॉर्मर हाय लोडचं असतं आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा लोड कमी असतो. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा लोड वेगळा होतो म्हणजे व्हेरिएशन येतं आहे, म्हणून आपण ऑल डे एफिशियन्सी फाइंड आउट करतो. इथं आपण कन्व्हेशनल एफिशियन्सी फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर याची रेटिंग कमी, त्याची रेटिंग जास्त. हे कॅपॅसिटी वगैरे लिहू शकतात, व्होल्टेज रेशो, कॅपॅसिटी वगैरे वगैरे. ओके, कूलिंग कशी असते काय, तर याच्यावरच तुम्ही डिफरन्स लिहू शकता. तर हे तुमचे सिलेक्शन क्रायटेरिया आहे आणि हे तुमचे स्पेसिफिकेशन आहे. तर याच्यावर एक 4 ते 6 मार्काचा प्रश्न परीक्षेला असणार आहे उद्याच्या पेपर, उद्या सकाळी. तर उद्या 30 तारीख आहे ना, 30 एप्रिलला पेपर आहे तुमचा सकाळी. तर ह्या पेपरमध्ये याच्यावर एक 4 मार्काचा किंवा 6 मार्काचा प्रश्न असणार आहे सोप्पा. ओके, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट बघा, पॅरलर ऑपरेशन. तर आता पॅरलर ऑपरेशन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर, याच्यामध्ये
कंडिशन ऑफ पॅरलल ऑपरेशन विचारतील. तर पॅरलल ऑपरेशन हे सिंगल फेजमध्ये पण बघितलं आपण, 3 फेजमध्ये पण बघितलं. याच्यात काय विचारतील? कंडिशन विचारतील, कंडिशन ऑफ पॅरलल ऑपरेशन. कंडिशन ऑफ पॅरलल ऑपरेशन. तर किती कंडिशन आहेत? 10-15 कंडिशन दिली यांनी. प्रायमरी वाइंडिंग शुड बी फ्रिक्वेन्सी सेम, व्होल्टेज रेशो सेम, अजून पोलॅरिटी सेम, त्याच्यानंतर पर्सेंटेज इम्पिडन्स सेम, फेज सिक्वेन्स सेम, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन सेम. मग आता कन्स्ट्रक्शन सेम म्हणजे आयदर कोअर किंवा शेल टाईप, दोन्हीपैकी एकच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर X/R रेशो सेम. तर ह्या कंडिशन फुलफिल होणं गरजेच्या आहेत. ओके. आणि कोणकोणते फॅक्टरवर हे आपण डिपेंड करतं? तर व्होल्टेज रेशो, पर्सेंटेज इम्पिडन्स वगैरे फॅक्टरवर डिपेंड करतं. त्याच्यानंतर व्होल्टेज रेशो मस्ट सेममध्ये फेज डिस्प्लेसमेंट नसलं पाहिजे. ओके. फेज डिस्प्लेसमेंट शुड नॉट बी देअर, म्हणजे फेज सिक्वेन्स पण सेम पाहिजे. तर ह्या कंडिशन आहेत. ओके. तर ॲडव्हान्टेज काय आहेत रे पॅरलल ऑपरेशनची? केव्ही रेटिंग सेम नसलं तरी चालेल. काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत पॅरलल ऑपरेशनचे? ॲडव्हान्टेजेस कंटिन्युटी ऑफ सप्लाय, मेंटेनन्स easy, economical, no overloading, so reduce fault. पॅरलल ऑपरेट केलं तर ताण कमी होतो ना, स्ट्रेसेस कमी होतात. तर हे सगळे तिथं आपण हे करू शकतो, पॅरलल ऑपरेशनचे ॲडव्हान्टेजेस लिहू शकतो. तर याच्यावर एक प्रश्न असू शकतो. ओके. तर हेच असेल, एक तर ॲडव्हान्टेजेस विचारतील आणि कंडिशन विचारतील, कंडिशनच विचारतील. ओके. किती वेळेस विचारलेलं कंडिशन? जवळपास 5-7-8 वेळेस विचारलेलं आहे. त्याच्यानंतर टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर टेस्टिंगमध्ये कोणकोणत्या टाईपचे टेस्ट आहे? तर रूटिंग टेस्टच्या जवळपास 7 टाईप टेस्ट आहेत. त्याच्यानंतर दुसरी टाईप टेस्टच्या 2 टेस्ट आहेत. त्याच्यानंतर तिसरी स्पेशल टेस्टच्या 4 टेस्ट आहेत. आणि चौथी सप्लिमेंटरी टेस्ट. एवढं डिटेल नाही तुम्हाला, तर जे विचारतील त्या टेस्ट आपण बघू. तर सगळ्यात पहिले आपण हे काय आहे ते बघू. तर रूटिंग टेस्टमध्ये ज्या रूटिंगनी कंपल्सरी केल्या जातात. ओके. ह्या टेस्ट कोणत्या टेस्ट आहेत? रूटिंगनी कंपल्सरी टेस्ट आहेत. मग कंपल्सरी टेस्ट कोणतं? व्होल्टेज रेशो चेक, करंट चेक, टेम्परेचर चेक, त्याच्यानंतर टर्मिनल व्होल्टेज, पोलॅरिटी चेक, हे कंपल्सरी टेस्ट आहेत. ओके. रेजिस्टन्स चेक वगैरे 7-8 टेस्ट आहेत. त्याच्यानंतर टाईप टेस्टमध्ये सॅम्पल टेस्ट आहेत. ह्या प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर करत नाहीत.
आपण भात शिजला कसं बघतो, एक टेस्ट करतो ना सॅम्पल, तसा एक सॅम्पल टेस्ट केलं जातं, सॅम्पल फ्रॉम सेव्हरल. खूप साऱ्यामधून एखादी टेस्ट केली जाते. ओके, तर याच्यामध्ये टेम्परेचर टेस्ट किंवा व्होल्टेज रेशो टेस्ट वगैरे केली जाते. स्पेशल टेस्ट जर त्याची स्पेशालिटी असेल, ओके, समजा आयसोलेशन येतो ट्रान्सफॉर्मर, तर मग त्या पद्धतीने त्याची स्पेशल टेस्ट डिपेंड ऑन ट्रान्सफॉर्मर. आता जर तो ओपन डेल्टा असेल तर त्याची ती त्या पद्धतीची टेस्ट केली जाते. ओके, हार्मोनिक करणारं किंवा वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याची ती टेस्ट केली जाते. नेक्स्ट आहे सप्लिमेंटरी टेस्ट. ही टेस्ट आहे वेन कन्झ्युमर रिक्वायर्ड और डिमांड. ज्यावेळेस कन्झ्युमर म्हणेल त्याच वेळेस ही टेस्ट करून दाखवली जाते. याला आपण टेस्ट ड्राईव्ह नाही म्हणत का, गाडी घ्यायला गेलो तर ते म्हणतात हां टेस्ट करून बघा, तर त्या टाईपची टेस्ट आहे. अदरवाईज ही टेस्ट कंपल्सरी नसते. इथे लक्षात, चालू करून दाखवतो आपण एखादा ट्रान्सफॉर्मर, त्याला आपण ह्या सप्लिमेंटरी टेस्ट म्हणतो. तर ह्या सगळ्या टेस्ट आहेत, पण ह्या टेस्ट परीक्षेला विचारणार नाहीत. परीक्षेला 2 टाईपच्या टेस्ट तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर यातली मेजर ऑफ व्होल्टेज रेशो चेक टेस्ट, मेजर ऑफ व्होल्टेज रेशो टेस्ट आणि पोलॅरिटी टेस्ट, ह्या 2 टेस्ट परीक्षेला विचारतील. तर याच्यामध्ये व्होल्टेज रेशो टेस्ट जी आहे ती 3 प्रकारे होते. पहिले तर डायरेक्ट, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरीचे डायरेक्ट व्होल्टेज बघवायचे. दुसरं बाय रेशोमीटर, बाय रेशोमीटर. तर आपण इथं काय करतो, एक सप्लाय घेतो, त्याला ट्रान्सफॉर्मर जोडतो आणि त्याच्यावरून त्याची रेशोमीटर चेक करतो. आणि इथं काय लावतो, एक ॲमीटर लावलं आहे आणि याला आपण रेशोमीटर लावला आहे आणि हे रेशोमीटर आपण चेक करतो याच्यावरून. तर या टाईपच्या टेस्टिंगला आपण काय म्हणतो, रेशोमीटरनी चेक करतो. तर हे काय आहे, रेशोमीटर. ह्या रेशोमीटरनी व्होल्टेज लेवल चेक केली जाते, रेशोमीटर. ओके, आणि रेशोमीटरनी आता समजा हा रेशो आहे, इकडं 50 टन्स आहेत, इथं 25 टन आहेत, तर हा रेशो काय येणार आहे, 2/1 येणार आहे. तर इथं 2/1 आलं की इथं करंट फ्लो होणं बंद होईल. याचा अर्थ ह्या 2/1चा रेशो करेक्ट आहे. ठीक आहे, तर या टाईपच्या टेस्टला आपण रेशोमीटर टेस्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे स्टँडर्ड मेथड ऑफ टेस्टिंग. तिसरी स्टँडर्ड मेथड. त्या स्टँडर्ड मेथडमध्ये आपण काय करतो, एक ट्रान्सफॉर्मर घेतो, त्या ट्रान्सफॉर्मरला स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर सोबत कंपेअर करतो. तर इथं व्होल्टमीटर लावतो आणि आपल्याला माहिती याचा रेशो किती आहे, 100:10 आहे. समजा 100:10 हे स्टँडर्ड आहे. आणि हे जर इथं व्होल्टमीटरने काहीच डिफ्लेक्शन दाखवलं नाही म्हणजे याचा पण रेशो तोच आहे. तर स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मरनी रेशो चेक केला जातो. आणि त्याच पद्धतीचा रेशो टर्न टेस्टिंग मेथडने सुद्धा केला जातो. चौथी मेथड आहे टर्न टेस्टिंग मेथड. टेस्टिंग मेथड आता ती मेथड काय घेत नाही, हे परीक्षेला काय विचारल्या जात नाही. आपल्याला पोलॅरिटी टेस्ट आणि फेज आउट टेस्ट ह्या 2 महत्त्वाच्या टेस्ट आहेत, त्या बघू आपण. तर हे समजलं. नेक्स्ट आहे पोलॅरिटी टेस्ट आणि फेज आउट टेस्ट. पोलॅरिटी टेस्ट आणि फेज आउट टेस्ट.
हे ॲटो ट्रान्सफॉर्मर आहे, ॲटो ट्रान्सफॉर्मर, आणि हे टेस्टिंग ट्रान्सफॉर्मर आहे. तर हे एक कनेक्शन आहे आणि दुसरं कनेक्शन आहे. याला शॉर्ट केलं, इथं काय लावलं आहे व्होल्टमीटर. तरी बघा फेजिंग आउट टेस्ट आणि पोलॅरिटी टेस्ट काय आहे. तर ॲडिटिव्ह पोलॅरिटी, सबस्ट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये बघितलं. तर हे काय डिटेलमध्ये आता इकडं आपण बघणार नाहीत. ओके, फेज आउट टेस्ट आहे. याच्यामध्ये आपण काय करत असतो, एखादा फेज आउट ऑफ फेज आहे का नाही ते चेकआउट करत असतो. तर बघा पोलॅरिटी टेस्ट, आता मागच्या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑलरेडी आपण पोलॅरिटी टेस्ट बघितली. तर पोलॅरिटी ॲडिटिव्ह आहे का सबस्ट्रॅक्टिव्ह आहे, म्हणजे करंट इनकमिंग होतो आहे, सायमल्टेनियसली इनकमिंग होतो आहे का इकडून इनकमिंग होतून इकडं आउटगोईंग होतो आहे. तर याच्यावरून डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट असतात. तर हे तुम्हाला मागच्या टॉपिकमध्ये तुम्ही शिकलात. ओके, तर त्याच पद्धतीने फक्त इथं 3 फेजचा सप्लाय आहे. ओके, हे दाखवताना सिंगल फेजसाठी दाखवलं पण ॲक्च्युली 3 फेजसाठी. तर पोलॅरिटी आपण नॉमेनक्लेचर कसं करतो, ट्रान्सफॉर्मरच्या इकडून सुरू करतो, हे न्यूट्रल, त्याच्यानंतर हे काय आर फेज, वाय फेज, बी फेज, अशा पद्धतीने सुरुवात असते. इकडे बी हे न्यूट्रल, हे आर फेज, वाय फेज, बी फेज, हे सेकंडरी साईड असतील, ही प्रायमरी साईड असते. ओके, तर हे इंडिकेशनसाठी. तर चला आता मेन आपल्याला फेज आउट टेस्ट बघायची. उद्या हीच डायग्राम परीक्षेमध्ये येणार आहे, फेजिंग आउट टेस्ट. याच्यामध्ये आपण काय करतो, DC सप्लाय लावतो. आता DC सप्लायवर ट्रान्सफॉर्मर वर्क करतं का, नाही, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. वाय ट्रान्सफॉर्मर इज नॉट ऑपरेटेड ॲट DC सप्लाय, 2 मार्काला. का बरं, कारण सप्लाय दिला तर अल्टरनेटिंग फ्लक्स असेल तरच फ्लक्स लिंक होतील ना, कॉन्स्टंट फ्लक्स लिंक होतील का, नाही. ओके, तर तेही करा. तर बघा सप्लाय दिला तर हे वर्कच करणार नाही. मग आपण काय करू, हे बटन चालू बंद करावं. मग समजा 5 व्होल्टचा सप्लाय जर असेल तर 5 व्होल्ट 0 व्होल्ट, 5 व्होल्ट 0 व्होल्ट, 5 व्होल्ट 0 व्होल्ट, असं झाल्याच्यानंतर फ्लक्स लिंक होतील का नाही. मग लिंक झालेलं फ्लक्स इथं काय करतील, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन देईल. काय देईल गॅल्व्हॅनोमीटरमध्ये, डिफ्लेक्शन. तर ताराचा कलर असतो का, कलरफुल असतात. आता इथं RYB नावं दिले समजा आपण, पण ॲक्च्युली तुम्ही खांब्याला 3 कलरच्या 3 तारा पाहिल्या का, नाही, गरजच नाही. तर ॲल्युमिनियमच्याच तारा असतात, ACSRच कंडक्टर आहे, ते एकाच कलरचं असते. तर मग कोणता फेज कोणाचा कसं ओळखायचं आहे. तर आता समजा हे ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, तर हे ट्रान्सफॉर्मरचे हे बुशिंग ह्या साईडला प्रायमरी, सेकंडरी. तर हे R, हे Y, हे B, आणि इकडल्या साईडनी कोणतं RYB हे कसं ठरणार आहे, कोणतं R आहे, कोणतं Y आहे, कोणतं B आहे, कसं ठरणार आहे. तर ते चेकआउट करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते, त्याला आपण फेज आउट टेस्ट असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काय करू, समजा हा R फेज आहे, तर याचा रिस्पेक्टिव्ह R फेज कोणता हे चेक करण्यासाठी इकडं लावायचं गॅल्व्हॅनोमीटर, इकडं लावायचं सप्लाय, आणि हे बंद चालू करायचं. गॅल्व्हॅनोमीटर काय देईल, डिफ्लेक्शन देईल. मग ते काढायचं, गॅल्व्हॅनोमीटर इथं लावायचं, परत सप्लाय द्यायचा आणि बंद चालू करायचं. जर समजा याने डिफ्लेक्शन कमी दिलं तर ओके, आणि समजा इथं डिफ्लेक्शन घेतलं आणि इथं जर डिफ्लेक्शन कमी दिलं तर याचा अर्थ काय, हा फेज ओके. पण समजा इथं डिफ्लेक्शन कमी दिलं, इथं डिफ्लेक्शन जास्त दिलं आणि इथं डिफ्लेक्शन कमी दिलं, याचा अर्थ काय, हा फेज. जिथं डिफ्लेक्शन जास्त देईल तो त्याचा फेज. तर हा R फेजचा R फेज हा, जर समजा याने डिफ्लेक्शन जास्त दिलं तर. समजलं का. आणि नंतर दुसरं परत याला सप्लाय द्यायचा, इथं हे लावायचं, परत डिफ्लेक्शन चेक करायचे. ओके, समजा आता हे तर संपलं, ह्या 2 पैकी डिफ्लेक्शन चेक करणार आपण. समजा हे जर याचा फेज असेल, हा जर समजा याचा फेज आहे, तर मग ह्या 2 पैकी चेक करणार आपण. मग यानं समजा डिफ्लेक्शन कमी दिलं आणि यानं जास्त दिलं तर हा याचा फेज आहे, संपला. मग राहिलेला फेज त्याचा. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट कनेक्शन म्हणजे टेस्टिंग करतो. त्या टेस्टला आपण काय म्हणतो, फेज आउट टेस्ट म्हणतो.
त्यालाच फेज आउट टेस्ट म्हणतात. मग डायग्राम काढायची आणि एक्सप्लेन करायचं की पहिल्याला आपण वेन सप्लाय गिवन टू द फर्स्ट वाइंडिंग galvanometer is connected to secondary side. When deflection is maximum, then that respective phase is correct, and if deflection is less, then connect to second, check to third. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्ही जर सिक्वेन्स लिहिला तर तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क्स पडतील. आणि फेज आउट टेस्ट हे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. ओके, अगदी 4-5 वेळेस विचारलेलं आहे. ओके, समजलं. नेक्स्ट बघा हार्मोनिक डिस्टॉर्शन, हार्मोनिक अँड देअर इफेक्ट. तर हार्मोनिक अँड देअर इफेक्ट, हार्मोनिक अँड देअर इफेक्ट. हार्मोनिक is defined as signal or wave with a frequency that is integral multiple of fundamental or reference frequency. तर रेफरन्स फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल मल्टिपल जे डिस्टॉर्शन असेल त्याला आपण हार्मोनिक डिस्टॉर्शन असं म्हणतो किंवा हार्मोनिक असं म्हणतो. ओके, तर हार्मोनिक कशामुळे होतं? इट इज occur due to non-linear load. non-linear load कोणता रे? SMPS, त्याच्यानंतर दुसरं VFD, तिसरं इलेक्ट्रॉनिक बॅलन्स, चौथं आर्क फर्मन्स. हे असे जर लोड असेल तर हार्मोनिक डिस्टॉर्शन होतं आणि वेव्हफॉर्म प्रॉपर होत नाही. आणि वेव्हफॉर्म जर प्रॉपर नाही झाली तर इफेक्ट करतं आहे. तर काय काय इफेक्ट करतं हे तर पहा. इफेक्ट ऑफ हार्मोनिक्स, इफेक्ट ऑफ हार्मोनिक. काय काय इफेक्ट आहे हार्मोनिकचा? तर डिरेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, डिरेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कमी होणार, डिरेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर रिड्यूस इफिशियन्सी, रिड्यूस इफिशियन्सी. त्याच्यानंतर रिड्यूस पॉवर फॅक्टर, रिड्यूस पॉवर फॅक्टर. त्याच्यानंतर लेसर कॅपॅसिटी, लेसर कॅपॅसिटी. त्याच्यानंतर रिड्यूस प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी. ओके, तर हे सगळे मेजर इफेक्ट त्याच्यामध्ये होतात. आणि हे जर इफेक्ट कमी करायचं असेल तर तुम्हाला एक फॅक्टर कन्सिडर करावा लागतो, त्याला आपण के फॅक्टर म्हणतो. हे समजलं तुम्हाला? पुन्हा एकदा लक्ष द्या. हार्मोनिक म्हणजे काय? गिरी सर कट कर. चालू आहे ना? बघा, हार्मोनिक डिस्टॉर्शन, हार्मोनिक म्हणजे काय रे? की जी साधी नॉर्मल फ्रिक्वेन्सी असते त्याच्या इंटिग्रल मल्टिपल टाईम जी वेव्हफॉर्म मिळतात त्याला आपण काय म्हणतो? हार्मोनिक म्हणतो. तर हे हार्मोनिक कशामुळे होतं? नॉन लिनियर लोडमुळं हार्मोनिक होतं. तर नॉन लिनियर लोड म्हणजे SMPS किंवा व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स, आर्क फर्नस किंवा इलेक्ट्रॉनिकच्या अशा काही सेमीकंडक्टर डिव्हाइसेस जे ओम्स लॉ फॉलो करत नाही, नॉन लिनियर लोड असतो, त्यांना काय होतं? हार्मोनिक डिस्टॉर्शन होतं. आणि ते डिस्टॉर्शन कमी करणं गरजेचं असतं. अदरवाईज काय होतं? ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कमी होऊन जाते, इफिशियन्सी कमी होते, पॉवर फॅक्टर कमी होतं, लॉसेस वाढतात. ओके,
आणि कॅपॅसिटी कमी होऊन जाते आणि रिड्यूस प्रोडक्टिव्हिटी. आणि हे जर झालं ट्रान्सफॉर्मरला तर ट्रान्सफॉर्मरला काही अर्थच नाही आहे. ट्रान्सफॉर्मर इट इज अ बॅकबोन ऑफ पॉवर सिस्टीम आणि त्याची जर इफिशियन्सी कमी झाली तर खूप सारे लॉसेस होतील. म्हणून हे टाळलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, स्पेसिफिक गोष्टी करतो. तर त्याच्यामधली एक गोष्ट म्हणजे के फॅक्टर आपण डिसाईड करतो. ओके, के फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर. के फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर बघा, के फॅक्टर इज अ वेजिंग फॅक्टर. के फॅक्टर इज अ वेजिंग फॅक्टर ऑफ द हार्मोनिक लोड करंट according to their effect of harmonic heating. तर हार्मोनिकमुळं जी हिटिंग होती आणि त्याच्यामुळं जी डी रेटिंग होती ते मिनिमाइज करणारा एक वेजिंग फॅक्टर आहे. त्याला आपण काय म्हणतो, के फॅक्टर आहे. त्याला आपण काय म्हणतो, के फॅक्टर आहे. तर अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो डिसाईड करतो, काय डिसाईड करतो की कोणता के फॅक्टरवाला ट्रान्सफॉर्मर सिलेक्ट करायचा आहे फॉर कोणत्या ॲप्लिकेशनसाठी. तर त्याच्यावरून आपण ट्रान्सफॉर्मरची रेटिंग डिसाईड करत असतो. सो बघा, इफ के इज इक्वल्स टू 1 देन लोड इज परफेक्टली लिनियर. लिनियर लोडसाठी म्हणजेच काय, नो हार्मोनिक. नो हार्मोनिक. त्याच्यामध्ये हार्मोनिक असणार का, नाही. जर युनिटी असेल तर. बट प्रॅक्टिकली लोड इज नॉट perfectly linear. इथं भी परफेक्टलीची स्पेलिंग चुकली, लिनियर. ओके, लोड हा परफेक्टली लिनियर असतो का, नाही. मग सो के फॅक्टर विल डिसाइड अकॉर्डिंग टू लोड. जसा लोड असेल त्या पद्धतीचा के फॅक्टर घ्यावा लागतो. ओके, सो के फॅक्टर आर स्पेशली डिझाइन अकॉर्डिंग टू इफेक्ट ऑफ हार्मोनिक. जसा हार्मोनिकचा इफेक्ट असेल त्याच्यानुसार घ्यावा लागतो. ओके, फॉर एक्झाम्पल 4, 9, 13, 20, 30, 40 and 50 are K factor. ओके, तर लोड आणि के फॅक्टर, एक स्मूथ लोड आणि के फॅक्टर. तर समजा इंडक्शन हिटिंग असेल, पेन बदलवतो आपण. इंडक्शन हिटिंग असेल, इंडक्शन हिटिंग याचा के फॅक्टर 4 असतो. ओके, यू पी एस असेल तर याचा के फॅक्टर 13 असतो. ओके, त्याच्यानंतर कम्प्युटर लोड असेल त्याचा के फॅक्टर 20 असतो. ओके, सॉलिड स्टेट व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह असेल, व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह असेल तर याचा के फॅक्टर 20 असतो. तर हे के फॅक्टर काय करतात रे, के फॅक्टर डिसाईड द रेटिंग ऑफ के फॅक्टर रिड्यूस द हार्मोनिक डिस्टॉर्शन.
तर त्याच्यामुळे हा के फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज के फॅक्टर अँड गिव इट सिग्निफिकन्स. ओके, तर तो के फॅक्टर वेगळा, तो ट्रान्सफॉर्मेशन टर्न्स रेशोचा के फॅक्टर वेगळा, आणि हा कोणता आहे, हा स्पेशल के फॅक्टर म्हणजे वेजिंग फॅक्टर आहे. तर हा डिसाईड करतो हार्मोनिक डिस्टॉर्शन. हा 3rd युनिटमधला टॉपिक पार्ट नाही आहे, हा 4th युनिटमधला आहे. ओके, 4 मार्काला जर क्वेश्चन असेल काय, डिफाईन के फॅक्टर अँड गिव इट्स सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स. तर हे 4 मार्काला परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. म्हणून तुम्हाला सगळी थिअरी रिव्हिजन सेशनमध्ये सुद्धा लिहून देईल. ओके, सो याचा स्क्रीनशॉट घ्या. चला, इथं आपला हा टॉपिक 4th टॉपिक संपला. तर याचे महत्त्वाचे क्वेश्चन आपण एक 5 मिनटामध्ये रिवाईज करू. तर बघा, रिव्हिजन सेशन रिव्हिजनसारखंच घेतलं आहे. रप्प संपवण्याचं काम इथे केलं आहे आपण. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, पटपट बघून घ्या. तर पहिला, तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर अँड बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. याच्यावर एक प्रश्न असेल, डिफरन्स असेल 4 मार्काचा, डिफरन्स किंवा ॲडव्हान्टेजेसच्या हिशोबाने 4 मार्काचा. त्याच्यानंतर दुसरा काय, लिस्ट द कनेक्शन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर अँड एक्सप्लेन एनी वन. 4 किंवा 6 मार्काला. जर अशा पद्धतीने आला तर 6 मार्काला. याच्यामध्ये बी स्क्वॉट कनेक्शन, ओपन डेल्टा, अँड स्क्वॉट कनेक्शन येण्याची अतिशय दाट शक्यता आहे. ओके, तर ह्या दोन्हीपैकीच येतं आहे शक्यतो, किंवा याच्यावर सेपरेटसुद्धा एक 4 मार्काचा प्रश्न असू शकतो. येतं लक्षात, याच्यावर सेपरेट असेल किंवा एक येईल. त्याच्यानंतर याच टॉपिकवर स्पेसिफिकेशन, त्याच्यानंतर रेटिंग किंवा सिलेक्शन क्रायटेरिया, किंवा PT अँड DTचा डिफरन्स. 4 किंवा 6 मार्क कंपल्सरी क्वेश्चन आहे बरं का. हे कंपल्सरी, हा एक क्वेश्चन कंपल्सरी तो येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या टॉपिकमध्ये अजून काय, पॅरलल ऑपरेशन 4 मार्क कंपल्सरी. त्याच्यानंतर फेज आउट टेस्ट, ऑब्लिक पोलॅरिटी टेस्ट, याच्यावर एक कंपल्सरी 4 मार्काचा क्वेश्चन. आणि लास्ट के फॅक्टर अँड हार्मोनिक रिडक्शन. चार मार्क फिक्स कंपल्सरी. तर हे एवढे 5च क्वेश्चन आहेत, आणि ह्या 5 क्वेश्चनपैकी 4 तरी विचारतील, कदाचित 5 पैकी 5 सुद्धा विचारतील. ओके, कदाचित डायरेक्ट 5 पैकी 5 किंवा 6 पैकी 6. वेटेज हे 20 मार्काला आहे, विथ ऑप्शन 20, 22, कधी 25, 24, 25 पर्यंत पण जाते. टॉपिकचं वेटेज जास्त नाही आहे, 3 फेज ट्रान्सफॉर्मर एवढं नाही, परंतु बराच मोठा टॉपिक आहे. याच्यात कसलंही न्यूमरिकल नाही, डेरिव्हेशन नाही, काही नाही. त्याच्यामुळे याच्यावर डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चन येतं. व्यवस्थित जर केले तर हा टॉपिक तुम्हाला स्कोअर देऊन जाईल. येतं लक्षात?